आणि आजच्या या दिवसभरामध्ये कॉम्बॉक्स मध्ये एक अजून आवाज तुम्हाला पाहायला मिळेल. आमचे लवेश दिघे मॅनपॉम मोरबे त्यांचा अतिशय चांगला आवाज तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आमचे स्कोरर किरोळी गावचे जयेश मात्रे खुटारी अतिशय चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून. असं म्हणतात की समालोचकांचा पाठीचा कणा, तर त्याची चांगली भूमिका सातत्यानं या खानावळ नगरीमध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. असे जयेश मात्रे हे आमच्या सोबत जोडले जातील. आणि ओम साई MTC वाहिनी या वाहिनीवरती अगदी तुम्हाला घर बसल्या सुद्धा या सामन्याचं थेट प्रक्षेपण पाहायला मिळेल. त्या सर्व कंपनीचं आपण खरं तर हार्दिक स्वागत करूया. आणि आमचे डीजे जितेश अतिशय चांगली धून सातत्यानं या स्पर्धेमध्ये वाजवतात आणि आमचा खराब आवाज सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्या समोर पेश करतात. त्यांचे आपण स्वागत करूया. चला चेंडू द्या. अगदी 5 षटकांचा सामना आहे. 5 गोलंदाज वापरले जातील याची दक्षता घ्या. 2 षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचे असतील. पहिल्या षटकामध्ये 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतील आणि दुसऱ्या षटकामध्ये 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतील. आणि 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटक कंप्लीट व्हायला हवीत. जर तसं झालं नाही तर तुम्हाला 5व्या षटकासाठी एका खेळाडूला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. याची दक्षता आपण घ्या. आणि दोन्ही टीम्स अगदी 12वा प्रतिनिधी आमच्या समेत लगेच आपण पाठवा. दोन्ही आलेत का? चला काही हरकत नाही. तुमचंही स्वागत आहे. जसं सामन्याला सुरुवात होईल तसं आमचे लवेश दिघे यांचा मराठीचा अतिशय चांगला गोड आवाज तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये ऐकायला मिळेल. थँक्यू व्हेरी मच लहू. तर मॅचला पहा सुरुवात होते. पंतांचा ग्रीन सिग्नल आलाय. गेम इज ऑन. शिवशक्ती दाकटी जुई विपक्ष गावदेवी पेठ. नाणेफेक जिंकली होती. दाकटी जुई संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारले. आमंत्रित केले गावदेवी पेठ संघाला. 5 षटकाचा सामना आहे. 5 षटकामध्ये तुम्हाला 5 नवीन 5 फ्रेश गोलंदाज वापरायचे याची देखील दखल घ्या दोन्ही संघ. बेल्स
आपण पाहतोय खरं तर पनवेल तालुका उपाध्यक्ष श्री संजय शेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सरपंच चषक 2024 हे दमदार आयोजक आई जगदंबा इलेव्हन खानाव सचिनदादा मुंडे आणि त्यांची पूर्ण टीम हे पूर्ण आपण श्रेय देऊया. चांगली शृंखला 7 दिवसाची स्पर्धा इथं ठेवली जाते आणि स्पर्धेचा चौथ्या दिवसामध्ये पहिली लढत आपल्याला पाहायला मिळेल. शिवशक्ती धाकटी जुई त्यांच्या अगेन्स्ट फाईट करते पहा गावदेवी पेठ. या स्पर्धेचा ग्रीन सिग्नल जो टाइम अलर्ट असेल आम्ही इथून तुम्हाला टाइम नक्कीच सांगत जाऊ. पहिला चेंडू 9:56 मिनिटांनी पडलाय. पहिल्या चेंडूवर मोठा फार करण्याचा प्रयत्नामध्ये फलंदाज होईल इथून बाद. पहिला ते धक्का आपण पाहतो. टीम लागलाय तो शिवशक्ती धाकटी जुई संघाला नाणेफेक जिंकली होती. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय मात्र घेतलाय. 5 षटकामध्ये किती धावा करतील हे देखील पाहणं गरजेचं राहील. लोअर फुटबॉल चेंडू होता गोलंदाज गुड्डू म्हात्रेचा, त्यावर प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये मिड विकेटच्या दिशेने सेफ हँड चांगला झेल घेतला आणि खेळ संपला. पहा फलंदाज सलामीला आलेला दिनेश घरत याचा नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये डावखुरा फलंदाज आता जाताना पाहायला मिळेल. आतिश घरत पुढे कोणत्या प्रकारे फलंदाजी करेल. 3ऱ्या क्रमांकावर येणारा हा खेळाडू. राईट आर्म राऊंड द विकेट. इथे पहा मोठा फटका लगवला जातोय. चेंडू जाईल सरळ ऑन साइडला, सीमारेषा पार. मिळतील या चेंडूवर 6 धावा. षटकार. क्रमांकावर येणारा हा खेळाडू. राईट आर्म राऊंड द विकेट. इथे पहा मोठा फटका. चेंडू अंदाजे करेल. 3ऱ्या क्रमांकावर हा खेळाडू. गोलंदाजी पाहायला मिळते म्हात्रेच्या माध्यमातून. फाइट करते गावदेवी पेठ. उनकी जास्त फाइट करते गावदेवी पेठ. हा सुंदर फटका जास्त चेंडू हवेत होता. मिळालं नाही.
धाकटी जोई संघ असताना धाकटी जोई संघ नंतर धाव फलकावर धावा आपण पाहतोय. टोटल स्कोरवर धावा लागलेत 2 गडी बाद 7. थोडीशी खराब सुरुवात आपण पाहतोय. टीम शिवशक्ती धाकटी जोई संघाची नाणेफेक जिंकला होता. टॉस कर जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. आमंत्रित केलं गोलंदाजीसाठी गावदेवी पेठ संघाला आणि गावदेवी पेठ संघाकडून चांगली गोलंदाजी राहिली गुड्डू मात्रेची. आता नवीन गोलंदाज पेटूचा शब्द खदलताना गोलंदाजी मार्कवर लक्ष्मण कांबळे गोलंदाजीच्या उंबरठ्यावर. इथे पहा यॉर्कर चेंडू टाकला गेला होता. सुरेख लाईन इथे पाहायला म्हणजे लेजर चेंडू जे सांगता इथं पाहायला म्हणजे डॉट चेंडू होईल. इथून मोठे फटके मारणं गरजेचं राहील. टीम शिवशक्ती धाकटी जोई संघ कोण खेळणार मोठे फटके हे देखील पाहणं गरजेचं राहील. दुसरं षटक प्रगती पथावर असताना धावसंख्या आता आपण पाहतोय धावसंख्या स्थिर होते. धावसंख्या 7. 2 गडी बाद. इथे पहा मोठा फटका लगावायचा प्रयत्न लोअर फुलटॉस होता. शॉट स्कोअर लेगला फिल्डिंग मात्र इथं चांगली झाली आणि या चेंडूवर मिळाली पहा 1 धाव. धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या 8 आपण पाहतोय. धाकटी जोई संघ जाऊन पोचलाय. 2 गडी बाद 8 अशी अवस्था. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज लक्ष्मण कांबळे. हा चेंडू मात्र चांगला होता पहा. ओव्हरपिच चेंडू टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज लक्ष्मण कांबळेचा. अतिरिक्त इथं स्विंग इथं पाहायला मिळाला. चेंडू पिच झाल्यानंतर कुठेतरी स्विंग आणि मिस असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. डॉट चेंडू होईल इथून सांगता. चांगली गोलंदाजी चांगली लाईन इथं पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर लक्ष्मण कांबळे याची. ओव्हर द विकेट इथे पहा पुन्हा एकदा टॉपिक लागला. जेलची नामी संधी. तिसरा धक्का फलंदाज नयन घरत इथून जाईल तंबूच्या अस्त्राला.
उपषटक जयेश म्हात्रेंच्या माध्यमातून आम्हाला सांगण्यात येते की 13 चेंडूनंतर तब्बल हा चौकार आलाय पहा. नक्कीच मोठे फटके गरजेचे 5 षटकाचा सामना आहे. 5 षटकामध्ये तुम्हाला कमीत कमी 45-50 धावा करणं गरजेचं आहे. इथे पहा पुन्हा एकदा लेट कट केला गेला होता बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. दूरवरून खेळली तिसरी धावचा प्रयत्न केला जाईल आणि त्या तिसरी धाव देखील पूर्ण केली. मात्र फलंदाज होईल धावचीच्या स्वरूपात बाद. 1 शॉट असेल इथं. 1 धाव शॉट असेल म्हणजे आत्ताच्या या चेंडूवर 2 धावा मिळतील. एकच पंच आताच्या धावा पंच आताच्या धावा किती असतील? 2 या 1 2. यस धन्यवाद. 2 धावा असतील. चौथ्या धावेवर धावचीच्या स्वरूपात बाद झाला. खरं तर आपण पाहतोय फलंदाज 1 धाव शॉट होती त्यामध्ये 1 डाऊन शॉट. त्यामुळे या चेंडूवर 2 धावा मिळतील. 2 धावेनिशी धाव फलक पुढे जाते. धाव फलक जाऊन पोहोचते 5 गडी बाद. धाव संख्या डबल डिजिट मध्ये 17 या आकड्यावर. आता पहा नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दीपेश घरत. पाहूया कोणत्या प्रकारे फलंदाजी करेल. पुढे नेता चेंडू होता. फ्लिक ऑफ द रिस्ट. चेंडू 1 बाउंस सीमा रेषा पलीकडे मिळतील या चेंडूवर 4 रन. चौकार. संजय शेटच्या वाढदिवसानिमित्त ठेवले तकितेत सामने. आमदार प्रशांत दादा तुमचे डालीत प्रमुख पाहुणे. संजय शेटच्या वाढदिवसानिमित्त ठेवले तकितेत सामने. आमदार प्रशांत दादा तुमचे डालीत प्रमुख पाहुणे. शशिकांत दिसले लागले पाहुण्यांचा स्वागत करायला. शशिकांत दिसले लागले त्यांचा स्वागत करायला. यस 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा आपण पाहतोय 5 गडी बाद. टीम शिवशक्ती धाकटी जोई संघ जाऊन पोहोचलाय 21 5 गडी बाद. 21 धावा धाव फलकावर लागलेत. मोठे फटके आता दीपेश घरत मारताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि क्षमता देखील त्या खेळाडूमध्ये आपण पाहतो. दीपेश घरतच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर चौकार मारला जातोय. चला पुढील होणारी मॅच या इनिंग नंतर लगेच टॉस केला जाईल. पहा राजा राणी गोट आणि त्यांच्या अगेन्स्ट पहा केलेलं कैलासवासी विनायक स्मृती टायगर 11 देवत. दोन्ही संघनायकाला विनंती असेल त्वरित या इनिंग नंतर टॉस का बॉक्स कक्षात या. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे पहा पहिल्या चेंडूवर मोठा फटका लगवायचा होता. अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न. इथे या चेंडूवर डॉट फेकला तो पहा 0 धाव मिळेल. नक्कीच आता मात्र दीपेश घरतला कसं स्ट्राईकवर आणता येईल हे पाहणं तितकंच गरजेचं राहील. गोलंदाजी मार्फत सुनील एडे गोलंदाजीच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय 4था षटक प्रगती पथावर असताना. इथे पहा पुन्हा एकदा वारंवार दुसरा चेंडू डॉट फेकला जातोय. आता मात्र निराश होतोय फलंदाज दीपेश घरत. फक्त 1 धाव काढून द्यायची. इथे मात्र लगातार दुसरा चेंडू डॉट फेकला. तो शॉर्ट पिच मध्ये चेंडू टाकला होता. कट केला. चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेरून निघाला आणि सरळ यष्टीरक्षक हातामध्ये. सुरेख गोलंदाज चांगली लाईन. इथे लगातार तिसरा चेंडू निर्धाव फेकला जातोय. इथे मात्र मोठे फटके कोणते येताना पाहायला मिळतात. 1 धाव मात्र काढून द्यायचे आणि दीपेश घरतला कसा स्ट्राईकवर आणता येईल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं राहील. लगातार तिसरा चेंडू इथं निर्धाव फेकला जातोय सुनील एडेच्या माध्यमातून. चांगली लाईन आहे. इथे मात्र पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धतीने चेंडू टाकला. 4थ्या चेंडू इथं सिंगल दिली जाते. आता 2 चेंडू फक्त या षटकातले आहेत. 2 चेंडूवर कोणत्या प्रकारे फलंदाजी करेल, मोठे फटके येतील का हे देखील पाहणं गरजेचं. दीपेश घरत आता ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. लगातार 3 चेंडू डॉट फेकल्यानंतर इथे सिंगल मिळते टीम शिवशक्ती धाकटी जोई संघाला. धाव फलकावर धावा आपण पाहतोय 22 5 गडी बाद. अशी बिकट अवस्था टीम शिवशक्ती धाकटी जोई संघाची. त्याचं कारण एकच की चांगली गोलंदाजी. गावदेवी पेठ संघ आपल्याला पाहायला मिळेल. टॉपेज इथे नक्कीच कॉटन बॉलची संधी, परंतु इथे मात्र झेल सोपा झेल इथे सोडला जातोय. पहा दुसरी धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते आणि या चेंडूवर मिळतील 2 धावा. धावचीच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद होईल. ग्रामस्थ मंडळ खानाव गावाचा आहे बघा साथीला. आई जगदंबाई 11 क्रिकेट संघ आहे बघा सोबतीला.
चला आदरणीय सूर्यकांत मसुरे साहेबांचं इथं शुभागमन झालंय. यावं आपण मंचावर आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. आपलं सहर्ष स्वागत आहे. यावं आपण साहेब मंचावर. चौथं पथावर असताना धावफलकावर आता आपण धावा पाहतोय. 2 धावेने धावफलक पुढे जातील. धावफलक 24. चौथं षटक प्रगती पथावर असताना शेवट चेंडू 5 शिल्लक असेल. आता इथून गोलंदाजीच्या उंबरठ्यावर सुनील येडे चांगली गोलंदाजी करताना डावखुरा गोलंदाज. इथे मोठा फटका येईल का? चेंडू मिड विकेटच्या दिशेने जाईल सरळ सीमा रेषा पार. दॅट्स अ बिग हिट. षटकार. ग्रामस्थ मंडळ खानाव गावाचा आहे बघा साथीला. आई जगदंबा इलेवन क्रिकेट संघ आहे बघा सोबतीला. ग्रामस्थ मंडळ खानाव गावाचा आहे बघा साथीला. आई जगदंबा इलेवन क्रिकेट संघ आहे बघा सोबतीला. स्वर्गीय जगन्नाथ शेट्टीच्या मैदानावरती सामना पाहूया. इथे 4 षटकाची समाप्ती होते. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा आपण पाहतोय. टीम शिवशक्ती धाकटी जोई संघ जाऊन पोहोचलाय. 5 गडी बाद 30 धावा. आता पहा थोडस स्कोरबोर्डला आकार त्यांचं काम दीपेश घरच्या माध्यमातून केलं जातंय. चला पुढील सामना असेल राजा राणी घोट विपक्ष कैलासवासी विनायक स्मृती टायगर 11 देवत. दोन्ही संघाच्या संघनायकास विनंती असेल की इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस होणार आहे. यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहणे फार गरजेचे आहे. घोट संघाचा भाग संघनायक इथे उपस्थित झालाय. त्याचं करूया आपण सरचे स्वागत. देवत संघाच्या देखील संघनायकाला विनंती असेल त्वरित यावं आपण. सुरेख फटका. पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं जातंय. चेंडू जातोय सरळ बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या दिशेने सीमा रेषा पार. इट्स अ कडक हिट. षटकार. सरपंच चषक ठेवलाय भारी खानाव गावाला. सरपंच चषक ठेवलाय भारी खानाव गावाला. मेरे गावाच्या संघर्ष नाव गाजतंय तालुक्याला. मेरे गावाच्या संघर्ष नाव गाजतंय तालुक्याला. संदेश पाटील मेरे गावाचा नयनावा रूपाला. संदेश पाटील मेरे गावाचा नयनावा रूपाला. या षटकाराने धावफलक जाते पहा पुढे. धावफलक जाऊन पोहोचते आता 36. चांगला स्कोरबोर्ड धावा. आता मी म्हणेल टीम शिवशक्ती धाकटी जोई संघाच्या थोडस लेट हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरले पहा. त्याचं कारण एकच की थोडेसे लेट पोहोचले होते. इथे पहा टॉपेज लागला. सुरेख फटका लगवण्याचा प्रयत्न. स्लॉक स्वीप मारण्याचा प्रयत्नामध्ये टॉपेज लागला आणि या चेंडूवर मिळेल 1 धाव. आता दीपेश घरत ऑन स्ट्राईक आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. मोठे फटके मारण्याची क्षमता दीपेश घरतच्या माध्यमातून आपल्याला सातत्यपूर्वक पाहायला मिळते. शिवशक्ती धाकटी जोई संघाकडून आता पुढे कोणत्या प्रकारे खेळ राहील. स्लॉगवरचा षटक हाताळताना गोलंदाजी मार्कवर विनीत सुरते. विलीन सुरते गोलंदाजी मार्कवर. डावखुरा गोलंदाज पंचांच्या उजव्या इष्टीतून गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. इथे पहा ओव्हर पिच चेंडू होता. कट हलकासा स्पर्श करून चेंडू सरळ एसटीच्या हातामध्ये विसवला. दीपेश घरत याची पारी संपुष्टात. फलंदाज बाद. तालुका उपाध्यक्ष संजय शेठ पाटील. सुख दुःखाला संजय शेठ धावून येईल. पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय शेठ पाटील. सुख दुःखाला संजय शेठ. ओव्हर पिच चेंडू टाकला होता. खरं तर मोठा फटका लगवायचा होता. बॅटची लिडिंग एज लागली. यष्टी रक्षकाने कोणतीही केली नाही चूक आणि फलंदाज होतो इथून बाद दीपेश घरत. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पहा. सिद्धेश घरत 9व्या क्रमांकावर आलेला हा खेळाडू. आतापर्यंत विचार केला तर 7 विकेटचं पतन झालंय टीम शिवशक्ती धाकटी जोई संघाचं. आता येणारे काही चेंडू शिल्लक असेल. या इनिंग मधले पहिल्या सत्रातले काही चेंडू शिल्लक. शेवटचा षटक हाताळताना गोलंदाज तयार. इथे लोअर फुटस होता. मोठा फटका लगवायचा होता परंतु इथे चेंडू आणि चेंडू फळीमध्ये कोणताही संपर्क नाहीये. डॉट चेंडू दोलीतून सांगता सिंगल धाव काढायच्या नादामध्ये पहा. इथे डॉट फेकला जातो चेंडू. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय विलीन सुरते. इथे पहा पुन्हा एकदा मोठा फटका लगवला तर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे एकेरी धाव फक्त घेतली जाईल. या 1 धावेने धाव फलक पुढे जात आहे. धाव फलक धावून पोहोचतोय 38. 38 धावा 7 गडी बाद अशी अवस्था आपण पाहतोय.
खरं तर पहिल्या 2 षटकामध्ये विचार केल्यानंतर बराच कमी धावा येताना पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा विचार केला तर 7 रन आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर फक्त 2 धावा खर्च केल्या लक्ष्मण कांबळेने. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. गावदेवी पेठ संघाने इथे पुन्हा लोअर फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न यारकर शेंडू खरं तर टाकला गेला होता पण त्यांचा इशारा येईल षटक 22 ही धाव मिळेल. 22च्या स्वरूपात एक धाव्याने धाव फलक पुढे जाईल आणि षटक संपेल देखील. इथे पहा पहिलं सत्र इथं संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा आपण पाहतोय. शिवशक्ती धाकटी संघ जाऊन पोहोचलाय. 39 आणि 40 धावांचं लक्ष्य असेल तर टीम गावदेवी पेठ संघासमोर. थँक्यू सो मच. तर चला आपण टॉस कडे खरं तर वळूया. पुढचा सामना राजा राणी घोट विपक्ष कैलासवासी विनायक स्मृती टायगर 11 देवत. तर घोट संघाचा संघनायक उपस्थित झालाय. तर देवत संघ आपला संघनायकाचा लगेच आपण पाठवायचं. तर पूर्वर्धाचा खेळ इथे झालाय पहा. पूर्वर्धामध्ये 39 धावा केल्या होत्या. 40 धावांचा पाठलाग गावदेवी पेठ संघाला करायचा आहे. कशा प्रकारे धावा चेस केल्या जातील का रोखल्या जातील धावा शिवशक्ती धाकटी जुई संघापुढे हे पाहणं तितकंच गरजेचं राहील. तर आपण कॉम्बॉक्स मध्ये इथे बदल करणार आहोत. इथे मॅचची दुसरी इनिंग रंगवण्यासाठी रायगडची मुलुक मैदानी तोफ मराठी भाषेतील एक शुद्ध गोडवा ऐकण्यासाठी आपण इन्व्हाइट करूया आदरणीय आमचे कॉमेंटेटर लहू दादा फडके यांच्याकडे आपण वळणार आहोत. धन्यवाद. थँक्यू सो मच लवेश. तर दुसरा सामना तुम्हाला पाहायला मिळेल राजा राणी घोट विपक्ष कैलासवासी विनायक स्मृती टायगर 11 देवत. अगदी स्क्रीनवरती तुम्ही पहिल्या सामन्यातील पहिल्या पूर्वार्धाचा हायलाइट्स तुम्हाला पाहायला मिळतोय. देवत संघ आमचा आवाज जर का तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर आपण टॉस साठी इथे हजर राहणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही टॉस साठी येण्याकरिता उशीर केला तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. कारण स्पर्धा ही अतिशय मानाची आणि सन्मानाची स्पर्धा. कुठल्याही संघावरती इथे अन्याय केला जाणार नाहीये. तुम्हाला जो वेळ दिला गेला त्या वेळेनुसार तुम्हाला इथे येणे बंधनकारक आहे. जर तसं घडलं नाही तर तुम्हाला डेफिनेटली पॅनल्टी दिली जाईल. पहिला सामना आपण पाहतो इथे खरं तर शिवशक्ती धाकटी जुई विपक्ष गावदेवी पेठ. नाणेफेकीचा कौल जिंकला धाकटी जुई संघानं आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय कारण का संपूर्ण स्कॉर त्यांचा अवेलेबल नसल्यामुळे टॉस तर जिंकला पण आता करणार काय तर बॅटिंग निवडली आणि तिथे धावा कमी राहिल्या गेल्या 5 षटकामध्ये. सकाळचं सत्र जरूर सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजी धारदार आपण पाहिली गावदेवी पेठ संघाची. संघर्ष जरूर केला यावेळेस धाकटी जुई संघानं आणि 39 धावा बनवल्या गेल्या 5 षटकाच्या समाप्तीनंतर 7 गडी बाद. मुख्य फलंदाज अगदी मी म्हणेल 2 षटक संपल्याच्या नंतर बॅटिंग साठी आले. प्रयत्न चांगला राहिला परंतु धावा कमी बनल्या गेल्यात आणि 40 धावांचं लक्ष्य असेल यावेळेस गावदेवी पेठ संघाला. या उत्तरार्धामध्ये सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला 30 चेंडू मध्ये 40 धावा या बनवाव्यात लागतील. अगदी आपण एक दुःखद घटना पाहिली. कमी कालावधीमध्ये ज्याने औद्योगिक क्षेत्रामध्ये चांगलं यश मिळवलं परंतु कालचा दिवस त्यांच्यासाठी शेवटचा दिवस राहिला. जाणं तर हे सर्वांसाठी निश्चित आहे परंतु एवढ्या आधी जाणं हे कधीच आपल्याला मान्य नसतं. परंतु नियतीच्या पुढे कोणाचं कधीच चालत नाहीये.
असं म्हटलं जातं, जन्म असा लाभावा देह चंदनाचा मिळावा, सहवास संपला तरी सुगंध मात्र दरवळत राहावा. असं आमचं व्यक्तिमत्व. जवळचे परम मित्र हरिग्राम गावचे सुपुत्र आकाश दादा भोपे यांचं काल आकस्मिक निधन झालं. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो यासाठी आपण श्रद्धांजली वाहिली. आणि अशी घटना कधीच कोणावरती घडू नये. कालाच्या पडद्याआड जरूर हा आमचा आकाश दादा हरवला गेला, परंतु ही अशी वेळ कधीच कोणावरती येऊ नये. कमी कालावधीमध्ये ज्याने नाव लौकिक केलं औद्योगिक क्षेत्रामध्ये, हरिग्राम गावाला आणि आपल्या कुटुंबाचं नाव त्यांनी जरूर नाव लौकिक केलं, परंतु कालचा दिवस हा त्याच्यासाठी शेवटचा राहिला. आणि आमच्यासाठी ही दुःखद घटना. आम्हाला जेव्हा एक बातमी कळाली तेव्हा आम्हालाही त्या गोष्टीवरती विश्वास बसला नाही की आकाश दादा आज कसा आमच्या असं चांगलं व्यक्तिमत्व काल आपण त्या व्यक्तिमत्वाला गमावलं गेलं. त्यांना पुनश्च आम्ही या स्पर्धेच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो आणि भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. थँक्यू सो मच. तर आपण या सामन्याच्या उत्तरार्धाकडे वळूया. इथे गावदेवी पेठ संघाला उत्तरार्धामध्ये धावा बनवायच्या 40 आणि समोर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल विलीन सुरते आणि सुनील येडे. पेठ प्रीमियर लीग गाजवणारा सुनील येडे. 40 धावा त्याच्यासाठी काहीच नसणार आहेत, परंतु एक क्रिकेट आहे. ही समोर स्पर्धा वेगळी, समोर खेळाडू वेगळे, समोर गोलंदाज दीपेश करत यस टाइम अलर्ट केला जाईल. अगदी 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटके कंप्लीट करायचे. पहिला चेंडू सुनील येडेसाठी, क्रॉस बॅटन मिड विकेटला खेळाडू आहे थोडंसं क्षेत्रशेखर राव. दबाव सकाळच्या 17 मध्ये पूर्णपणे दाखती जुई संघावरती. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. अष्टपैलू हरपन मोला खेळाडू सुनील येडे तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतो आणि आमचे विलीन दादा सुरते तुम्हाला नॉन स्ट्राइक एंडला पाहायला मिळतील. मागच्या आठवड्यामध्ये आम्ही गावदेवी पेठचा दौरा केला, तिथे आम्हाला पाहायला मिळालं की काय फलंदाजी त्यांच्यामध्ये. पहिला चेंडू 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक केले गोलंदाज दीपेश गरजनं. पहिला धक्का, गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर. सुनील येडे बॅक टू द पवेलियन. पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय शेठ पाटील, सिंधुदुर्गाला संजय शेठ गावून येईल. गोरगरिबांचा दयाळू दाता आला होणावाला, गोरगरिबांचा दयाळू दाता आला होणावाला. संजय शेठचं नाव येत असते पनवेल तालुक्याला, संजय शेठचं नाव येत असते पनवेल तालुक्याला. थँक्यू सो मच. यालाच तर म्हणतात क्रिकेट. वार पलटवार हे होणं फार गरजेचं आहे. जरी 40 धावा इथे कमी वाटत असतील, परंतु गोलंदाजी आपल्याकडे धारदार आहे हे मात्र या चेंडूवरती जरूर पाहायला मिळालं. दाकटी जुई संघाकडनं शिवशक्ती दाकटी जुई. नवीन फलंदाज कल्पेश आणि इथे मात्र धाव नाहीये. पहिला चेंडू अगदी मिड ऑनला तुम्हाला खेळताना पाहायला मिळालं. फलंदाज कल्पेश सालदूर. पुढचा चेंडू गोलंदाजाचा स्विच हिट. व्हॉट अ क्लीन हिट. चेंडू चालला डीप पॉइंटच्या पलीकडे. हा सुंदर आणि देखणा फटका 4 धावांकरिता. संजय शेठच्या वाढदिवसानिमित्त ठेवले क्रिकेट सामने. आमदार प्रशांत दादा तुमचे डालेत प्रमुख पाहुणे. थँक्यू सो मच. पहा इथे स्विच हिट केलं होतं चौकार. अजून एकदा इथे दिलशान स्कूप करायचं होतं, परंतु बॅटच्या राडामध्ये नाहीये. धावा तुम्हाला जरूर इथे कमी बनवायच्या आहेत, परंतु त्यासाठी तुम्हाला प्लॅन जरूर बनवावा लागेल. जर चेंडू तुम्ही असे डॉट घ्याल तर तुम्हाला समीकरण हे मोठं होत जाईल. त्यासाठी सिंगल डबलला प्राधान्य असायला हवं. याच इथे पंचांचा सिग्नल लो, त्याच्यावरती चौकार म्हणजे 1+4 धावा, म्हणजे या चेंडूवरती टोटल 5 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. संजय शेठच्या वाढदिवसानिमित्त ठेवले क्रिकेट सामने. आमदार प्रशांत दादा तुमचे डालेत प्रमुख पाहुणे. संजय शेठच्या वाढदिवसानिमित्त ठेवले क्रिकेट सामने. आमदार प्रशांत दादा तुमचे डालेत प्रमुख.
थँक्यू. या 5 धावांच्या मदतीने 11 धावा, 1 गडी बाद. चेंडूंचा आपण विचार केला तर अगदी शेवटचा चेंडू आणि या गोलंदाजानं दीपेशने मात्र मी म्हणे थोडीशी चुकी केली. षटक हे चांगलं चाललं होतं. कधी कधी असं होतं ना, जेव्हा सर्व काही चांगलं चाललं असतं तेव्हा कुठेतरी दुर्बुद्धी येते आणि तिथे असा प्रकार घडला जातो. आणि धाकटी जुई संघ जरूर या सामन्यामध्ये थोडासा दबावामध्ये खेळतोय, कारण का अर्धे खेळाडू लेट आले, धावा कमी बनल्या गेल्या, धावा वाचवायच्या कशा हा प्रश्नचिन्ह. फटका सुंदर स्ट्रेट आउट. इथे मात्र फ्रीडचा चेंडू होता, म्हणजे फलंदाजाला बाद दिलं जाणार नाही. कदाचित हा चेंडू आधीचा चेंडू असायला हवा होता. षटक क्रमांक 1 इथे समाप्त झालंय. 12 धावा, 1 गडी बाद. 40 धावांचा पाठलाग करत असताना गावदेवी पेठ संघ. संजय शेटच्या वाढदिवसानिमित्त ठेवले क्रिकेट सामने. आमदार प्रशांत दादा विजेताले प्रमुख पाहुणे. शशिकांत दिसले लागले पाहुण्यांचा स्वागत करायला. शशिकांत दिसले लागले त्यांचा स्वागत करायला. मेरे गावाच्या संजय शेटचं नाव गाजतंय तालुक्याला. मेरे गावाच्या संजय शेटचं नाव गाजतंय तालुक्याला. संजय शेट पाटील. थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती 12 बनले गेल्यात, म्हणजे इथे तुम्हाला आता 28 धावा पाहिजेत. 24 चेंडू शिल्लक. 24 मध्ये 28 पाहायला गेलं तर आपल्याला साधं सरळ सोपं गणित दिसतंय की सहज धावा बनतील, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये बरंच काही घडताना पाहायला मिळतं. सातत्यानं जर तुम्ही एखादं षटक चांगलं राहिलं ना तर निश्चित स्वरूपात इथे मात्र तुम्ही कमबॅक करू शकता आणि ते करावं लागेल धाकटी जुई संघाला. समोर गोलंदाज अगदी तुम्हाला पाहायला मिळेल सूरज गरत. 7च्या सरासरीने धावा बनवायच्या स्विच. हा प्रयत्न चांगला राहिला गेला. चेंडू चालला डीप गलीच्या पलीकडे आणि या चेंडूवरती धावा एकदम पाहायला मिळतील. एकूण 6 धावा. षटकार. ग्रामस्थ मंडळ खानाव गावाचा आहे बघा साथीला. आई जगदंबाई वन क्रिकेट संघ आहे बघा सोबतीला. थँक्यू सो मच. पहा पुढचा सामना तुम्हाला राजा राणी घोट विपक्ष टायगर 11 देवत. घोट संघ उपस्थित आहे, देवत संघ अजून उपस्थित राहिला नाही. अजून एक फटका चांगला आहे. वारंवार स्विच इथे फलंदाजाच्या माध्यमातून तुम्हाला चौफर फटकेबाजी पाहायला मिळतोय. षटकारानंतर अजून एक चांगला फटकार, दुसराही षटकार. ग्रामस्थ मंडळ खानाव गावाचा आहे बघा साथीला. आई जगदंबाई वन क्रिकेट संघ आहे बघा सोबतीला. थँक्यू सो मच. गोलंदाज सूरज गरत वरती आक्रमण. अगदी मी म्हणेल इथे तुम्हाला क्षेत्ररक्षणाची रचना बदलावी लागेल. धाकटी जुई संघ जर गोलंदाज अशाच पद्धतीने चेंडू टाकणार असेल, फलंदाज अशीच फलंदाजी करणार असेल तर धावा रोखणार तरी कशा. इथे मात्र अपील होती, परंतु त्याच्यामध्ये विश्वास नव्हता. 2 षटकार खाल्ल्यानंतर हा चेंडू अगदी मी म्हणेल गोलंदाजाचा सोरेक राहिलाय, परंतु धावा तुम्हाला 40 थांबवायचे. 18 तर सहज बनल्या गेल्यात. आता समीकरण उरले गेले फक्त 22 धावांचं. स्विचिट परत एकदा, परंतु चेंडू चालला डी पेक्षा कव्हरच्या पलीकडे. चेंडू फरार. या चेंडूवरती मिळतील 4 धावा. ग्रामस्थ मंडळ खानाव गावाचा आहे बघा साथीला. आई जगदंबाई वन क्रिकेट संघ आहे बघा सोबतीला. स्वर्गीय जगन्नाथ शेट्टीच्या मैदानावरती सामना पाहूया. स्वर्गीय जगन्नाथ. 28 धावा बनल्या गेल्यात, म्हणजे 12 धावा तुम्हाला हव्यात. झेलची संधी, परंतु खेळाडू नाहीये. चेंडू चाललाय फाईन लेग क्षेत्राच्या पलीकडे. चौकार. सामना कदाचित 2च षटकामध्ये संपेल का, हाही मोठा प्रश्न इथे उपस्थित झाला गेलाय. धाकटी जुई संघ धावा कमी बनल्या गेल्यात. असं म्हणतात दुष्काळात 13 महिना. आधीच कर्ज बाजार आहे आणि उसने शेजारी असं म्हटलं जातं. आणि इथे धावा बनल्या गेल्या टोटल 32 धावा. आता फक्त 8 धावा आणि 29 धावेवरती कल्पेश खेळतोय. रिव्हर्सचा प्रयत्न, अपील जोरदार, परंतु विश्वास नाही. ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन. पंचांनी सांगितलं लेग बाईकच्या माध्यमातून सिंगल. षटक क्रमांक 2 इथे समाप्त झालाय. धावा बनल्या गेल्यात 1 गडी बाद. 33 धावा. मेरे गावाच्या संजय शेटचं नाव गाजतंय तालुक्याला. मेरे गावाच्या संजय शेटचं नाव गाजतंय तालुक्याला.
गावाच्या संघर्षाचं नाव गाजतंय तालुक्याला, मेरे गावाच्या संघर्षाचं नाव गाजतंय तालुक्याला. थँक्यू. आता मात्र 18 चेंडू आणि गरज असेल आता फक्त 7 धावांची. नयन घरात गोलंदाजीला आलाय आणि समोर तुम्हाला कल्पेश सालदूर. अतिशय चांगली फलंदाजी, सरळ बॅटने नाही तर क्रॉस बॅटने इथे तुम्हाला फटके, रिव्हर्सच्या माध्यमातून चौकार षटकारांची बरसात. चेंडू यॉर्कर लाईनचा अगदी चेंडू स्क्वेअर लेग डिपार्टमेंटला झोकून दिलं खेळाडूंना, परंतु चेंडू मात्र अडवला गेलाय. 2 धावा इथे पाहायला मिळतील या चेंडूवरती. 35 धावा. प्रयत्न जरूर चांगला राहिलाय, परंतु धावा कमी आहेत मी म्हणेल दाखटी जुई संघासाठी. अधिक जर का मी म्हणेल 50 ते 60 धावा असायला हवे होते. अजून एक रिवाज, अगदी सामना इथे जणू काय सोडला मी म्हणेल दाखटी जुई संघाने, कारण का सामना वाचू शकत नाहीये यांना माहित आहे. धावा जास्त नाही बनल्या, 2 षटकामध्ये पुरेशा धावा बनल्या गेल्या, 32 धावा बनल्या गेल्या. आता टोटल 39 झाल्यात, फक्त 1 धाव हवी आहे. स्कोर इज अ लेवल अँड विनिंग रन. कल्पेश सालदूर यांच्या बॅटने आली विजयाची धाव आणि पहिला सामना जिंकलाय गावदेवी पेठ संघ. अभिनंदन असेल. हार्ड लक शिवशक्ती दाखटी जुई संघ. परंतु आपण या स्पर्धेमध्ये आलात, सहभागी झालात, खेळ चांगल्या पद्धतीने दाखवलात. हार जीत होतच असते. पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला आमच्याकडनं हार्दिक शुभेच्छा असतील. चला लाईनअप मध्ये आपण सेकंड करा आणि मैदानाला अलविदा करा. चला देवत संघ आपला संघनायक इथे पोहोचवा. अर्धा तास झालं इथे गोड संघाचा संघनायक उपस्थित आहे. विनंती असेल देवत संघ यावा आपण त्वरित. आणि या मॅचचा हिरो राहिलाय नो डाऊट कल्पेश सालदूर. गोलंदाजी सुरेख राहिली मी म्हणेल गावदेवी पेठ संघाची, परंतु एक तर्फी किल्ला लढवला गेला कल्पेशला. 14 चेंडू 36 धावा, 2 षटकार, 5 चौकार रिव्हर्सच्या माध्यमातून, आणि तो ठरला या सामन्याचा सामनावीर. अगदी मी म्हणेल तिथे चावी काहीतरी पडली आहे, याची दक्षता घ्या तुम्ही. पहा तुमच्या मागच्या बाजूला चावी जी पडले. हा थँक्यू. चला मयूर दादा, काही हरकत नाही, हार जीत होतच असते. जर संपूर्ण स्क्वॉड वेळेवरती अवेलेबल असताना तर सामन्याची रंगत वाढली असते. परंतु इथून पुढे तुम्ही दक्षता घ्या की वेळेवरती पोहोचणं फार गरजेचं आहे. आयोजक जे आपल्याला वेळ देतात त्या वेळेवरती तुम्ही हजर राहा, तुम्हाला चांगले स्पर्धा खेळायला मिळेल. आणि मॅन ऑफ द मॅच कल्पेश सालदूर ठरला या सामन्याचा सामनावीर. सूर्यकांत दादांना विनंती करू की आपल्या शुभ हस्ते आपण गावदेवी पेठ संघ आपण कुठे जायचं नाहीये, कारण का पुढचा सामना आपला लगेच खेळवला जाईल. विनर खेळवला जाईल, म्हणजे तुम्ही दुपारच्या सत्रामध्ये विश्रांती करू शकता. तर कल्पेश सालदूर पहिल्या सामन्याचा सामनावीर ठरले. अतिशय चांगला खेळ. 14 चेंडू मध्ये 36 धावा, 2 षटकार आणि 4 चौकार. कल्पेश अरे जशी बॅटिंग धारदार केली तसं माईक वरती बोलण्याची संधी आली, तिथून पल काढलाय. काही हरकत नाही कल्पेश, परंतु आपला संघ विजय ठरलाय. कुठे आपण जायचं नाही, कारण का पुढचा सामना आपला लगेच खेळवला जाईल. आणि दुसरा सामना असेल राजा राणी घोट विपक्ष टायगर 11 देवत. तर देवत संघ आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर या आपण. आता तर आपल्याला पेनल्टी डेफिनेटली लागेल, याची दक्षता घ्या. थँक्यू सो मच.